हाय सखीनो, श्री स्वामी समर्थ। तर आज मला 15 लोकांची मटकीची भाजी आणि फुलक्याची ऑर्डर होती। तर तुमच्याबरोबर ही मटकीची भाजी शेअर करणार आहे। तर व्हिडिओ तुम्ही पूर्ण पहा। त्याआधी वाव मॉम चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा, म्हणजे पुढील नोटिफिकेशन तुम्हाला नेहमी येईल आणि नवनवीन रेसिपी वाव मॉमच्या तुम्हाला पाहायला मिळतील। चला तर आता रेसिपीला सुरुवात करूया। आता इथे मी अर्धा किलो मटकी घेतलेली आहे आणि ही छान मस्त बारीक आहे। तर ही अर्धा किलो मटकी 15 माणसांसाठी मटकी उसळ बनवायची आहे। तर मी ही स्वच्छ धुवून घेते आधी। आपण ही मटकी अशी चोळून अशी 2 ते 3 पाण्याने अशी स्वच्छ धुवून घ्यायची आहे। बघा आता स्वच्छ झालेली आहे मटकी, त्याच्यातली घाण निघून गेलेली आहे। खूप सारं पाणी ओतायचं आहे आणि आता ही 8 तासासाठी मी भिजत ठेवणार आहे। त्याच्यावरती झाकण ठेवते। मटकी छान भिजलेली आहे 8 तासानंतर। तर आता ह्या चाळणीवरती मी काढून घेते। आता मटकी छान मस्त अशी पाण्यातून नितळून घेतलेली आहे आणि अशी चाळणीवरती पसरून ठेवते। सुती टॉवेल जर असेल तुमच्याकडे तर ही मटकी बांधून ठेवू शकता, म्हणजे त्यालाही छान मोड येतील। आणि मी ही अशी चाळणीवरती घेतलेली आहे कारण मला सकाळी लवकर आता घ्यायची आहे, त्यामुळे मी बांधून वगैरे काही ठेवणार नाही। आणि असा हा भिजलेला सुती कपडा त्याच्यावरती ठेवते। सुती कपडा ठेवल्यानंतर त्याच्यावरती अजून एक गरम कापड असं ठेवते मी आणि असं रात्रभर झापून ठेवणार आहे, म्हणजे छान सकाळी त्याला मोड येते। चला आता आपण रात्री हे झापून ठेवलं होतं, मटकीला कसे मोड आले ते बघूया। वा वा, छान मस्त मोड आलेत बघा, एकदम मस्त आलेत। आणि चाळणीला हवा लागावी म्हणून मी याच्यावरती ठेवलं होतं। तर किती सुंदर मोड आलेत बघा। छान आले। आणि अजून आता अर्धा तास जर ठेवले तर असे लांब लांब मस्त असे सळीदार मोड येतील। पण मला आता भाजी करायची आहे, तर ही भाजी 12 ते 15 माणसांकरिता करणार आहे। तर छान आता भाजी कशी करायची ते जरा बघूया चला। बघा मस्त मस्त। आता भांड्यात मी 1 वाटीभर तेल टाकते, म्हणजे 200 ml तेल आहे। इथे 1 दालचिनीचा तुकडा, हिरवी वेलची आणि 2 तमालपत्र टाकते। मोहरी 1 चमचा आणि 1 चमचा जिरे, कढीपत्ता आणि 1 मोठा चमचा आलं लसूणची पेस्ट। आता आलं लसूण असं थोडंसं परतल्यावर मी इथे 5 मोठे कांदे घेतलेले आहेत बारीक चिरून। कारण आपल्याला 12 ते 15 माणसांची करायची आहे ना, तर मग असे 5 ते 6 मोठे कांदे असे घेतलेले आहेत, म्हणजे 5च घेतलेले आहेत आणि एवढे असे बारीक चिरलेले आहेत। आणि हे आता गुलाबी कलर येईपर्यंत मी परतून घेणार। आणि इथे 4 मोठे टमाटर पण घेतलेले आहेत बारीक कापून। आता कांदा लवकर शिजण्यासाठी थोडंसं मीठ
कांदा भाजत आलेला आहे. मी बारीक केलेले टमाटर शिजवून घेते याच्यामध्ये. आता कांदा टमाटर असे परतून झालेले आहेत. आता ही साफ करून घेतलेली आणि ही मटकी मोड आलेली आता याच्यामध्ये टाकून मी तेलावरती अशी छान आधी परतून घेते. अशी छान भाजून घेते आणि मग बाकीचे मसाले त्याच्यामध्ये टाकते. आपल्याला ही जास्त मसालेदार करायची नाही आहे, तरी पण जे आपण काळ्या वाटाण्याला जे मसाला वापरतो कांदा खोबऱ्याचा, तर तो आपल्याला थोडासा टाकायचा आहे. छान मस्त परतून झालेले आहे. आता आपण याच्यात मसाले टाकूया. आता इथे मटकी परतते वेळीच मी इथे चिंचेचा एक छोटासा गोळा टाकते, कारण मटकीला असा विशिष्ट एक उग्रट असा वास असतो आणि मटकीला चव येण्यासाठी आंबटपणासाठी मी ही चिंच टाकत आहे. परतून झालेलं आहे. तर मला इथे कांदा खोबऱ्याचं जे वाटण केलं होतं 4 चमचे आहे, तर 4 चमचे वाटण याला पुरं होणार आहे. आणि काजू खसखस आणि थोडेसेच असे मगज बी घेतले होतं, ते मी असं भिजत ठेवलं होतं आणि त्याची पेस्ट आहे. तर मी ती पेस्ट टाकून घेते आणि हे सर्व मिक्स करून झाल्यावर बाकीचे मसाले सांगते मी काय टाकायचं. आता मसाला घातल्यानंतर छान परतून झालेला आहे. आता याच्यामध्ये 1 टीस्पून हळद टाकते, 1 टेबलस्पून म्हणजे 1 चमचा मोठा काश्मीरी लाल टाकते आणि घरचं 2 चमचे टाकणार आहे. जे घरचं तिखट आहे ते 2 चमचे. धना जिरा पावडर 1 चमचा मोठा. आणि आता हे मिक्स करून घेते. आता माझ्याकडे इथे सब्जी मसाला आहे. जर सब्जी मसाला तुमच्याकडे नसेल तर थोडासा गरम मसाला टाकू शकता. तर असं छान मस्त झालेला आहे. आता आपण चवीला 2 चमचे मीठ टाकलेलं आहे, म्हणजे 2 चमचे लागणार नाही, 1 चमचा. म्हणजे कांदा शिजतेवेळी टाकलेला तो 1 चमचा, म्हणजे असे मिळून 2 चमचे. आता इथे थोडीशी कोथिंबीर मी बारीक चिरून ठेवलेली टाकते. मीडियम गॅस वरती आता इथे मी पाणी ठेवणार आहे. ताटात परात ठेवलेले आहे आणि पाणी ठेवते. आणि गॅस एकदम मंद करून थोडीशी वाफ आणू देते. आता पाण्याला पण छान वाफ आलेली आहे, आपण बघूया. आता आपण जे पाणी ठेवलं होतं त्याच्यातलं थोडंसं पाणी आपण टाकूया. इथे मटकी शिजत आहे तोपर्यंतच आपल्याला 2 इथे छोटे गुळाचे खडे आहेत ते टाकणार आहे. आपल्या भाजीला खूप छान चव येईल. आता आपल्याला छान मस्त असं झापायचं आहे आणि 10 ते 15 मिनिटासाठी मंद आचेवर शिजू द्यायचं आहे. चला आता मटकी कशी झाली आहे फायनल बघूया. वा वा, मस्त छान मस्त झालेली आहे बघा, शिजलेली पण आहे. मस्त. आता मी गॅस बंद करून घेते. आता आपली भाजी तयार झालेली आहे. वरून ही कोथिंबीर घालते. गॅस बंद केलेला आहे आणि खायला तयार. चला आता आपण फुलक्याची तयारी करूया. फुलक्याबरोबर ही भाजी खूप छान मस्त लागते. तर असे हे सगळे मी भाजी तयार झाल्यानंतर फुलके करून घेतले आणि फुलक्यांना मी असं छान गॅसवरती असे शेकून घेत होते आणि नंतर
तूप लावत होती, तर ते चवीला खूपच छान झाले होते आणि 15च्या ऐवजी 20 लोकांनी ही भाजी खाल्ली. तर सखींनो, हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला? पण अशा पद्धतीने एकदा तरी नक्की ट्राय करा ही भाजी आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, कमेंट करा, खूप साऱ्या मैत्रिणींना शेअर करा. थँक्यू.